आपल्या समोर येते काळ्यांनी स्वागत करूया ऋतुजा लाड. कशी आहेस ऋतुजा? मस्त. हे काय आजचा काय रिझल्ट जसा काय लागतोय मला काही खरंच वाटत नाहीये. म्हणजे मागच्या आठवड्यात तू पहिल्या नंबरवर होतीस आणि आता एकदम बॉटम 3 मध्ये. म्हणजे मला कसं तरी लोकांना सांगतानाही मला विचित्रच वाटतंय. पण काहीतरी असं गुणांच्या बाबतीत आणि आलेल्या मतांच्या बाबतीत असं काहीतरी झालेलं आहे की तुला जी मार्क मिळालेली आहेत ती अभिलाषा आणखीन अश्विनी यांच्यामधली मार्क आहेत, पण तुला मतं खूप कमी आलेली आहेत. तर त्यामुळे विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. गाणं तुझं आज असं तू गा की म्हणजे समोरून आलीच पाहिजेत मतं, सुरूच केलं पाहिजे लोकांनी गाणं संपल्या. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. बसले डौलात न खुद हसते गालात. बसले डौलात न खुद हसते गालात. कसलं पाड खुद हसते, कस बघते आपल्याच नादात. ग बाई आपल्याच नादात. हरपून घेतय गिरकी, मान करून जराशी तिरकी. भान भरपून घेतय गिरकी. किती इशारा केला तरी मी, आता किती इशारा केला तरी मी. अहो आपल्याच तालात न खुद हसते गालात. बसले डौलात न खुद हसते गालात. तूच सांग कसं झालं गाणं. माहित नाही. तू नेहमी म्हणतेस तुझं गाणं कसं झालं, मी तुला नेहमी विचारते. हा मग तसंच झालं आज पण. थँक्यू. खूप छान झालं. ॲब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही होता गाण्यामध्ये, पण काहीतरी तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे फक्त, आणि ते स्वाभाविक आहे. हां, नो प्रॉब्लेम. सलील, किती गोड झालं गाणं, खूप गोड झालं. थँक्यू. आणि खरं सांगायचं तर मी या निमित्ताने सगळ्यांना सांगतो की परफॉर्मन्स तर यांचा सगळ्यांचा छान असतो, पण आम्ही रिहर्सलला जी धमाल करतो ती खरंच कायम लक्षात राहील अशी असते. ऋतुजाला खूप असं की मी असं कसं म्हणू आणि असं कसं म्हणू, मला नाही येणार आहे. पण ती खरंच इतकी शहाणी स्टुडंट आहे आणि इतकी चांगली गायिका आहे की तिने ते सगळं इतकं छान प्रयत्न करून इतकं गोड गायलं आता की नेहमी लक्षात ठेव की कितीही कोणी दिवे लावले, किती चमचम केले तरी जेन्युइन माणूस समोर उभा राहिला की तोच जिंकतो. तसे तुझ्यामध्ये ती जेन्युइनिटी आहे ना, ती कायम जिंकत राहील. ओके, ऑल द बेस्ट. तुझ्या काय गायली आहेस तू. थँक्यू. हा च्या मारी धरून फट्याक कानफाडात मारलं की गायलीस. आणि मुख्य म्हणजे काय की आता तुझं इम्प्रेशन असं व्हायला लागलं होतं की कोण गाणार आहे. अच्छा ऋतुजा गाणार आहे का. बरं काय मग अभिषेकी बुवांचं गाणार का असं. आणि मग आपण तयार व्हावं आणि मग तिने येऊन एकदम हे गाणं गावं म्हणल्यावर असं एकदम शॉक बसतो ना. अरे सलील कुलकर्णींचा कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर असं वाटतं पडदा असा मलमलचा पडदा असा उघडणार छान असा कुर्त्यामध्ये आमचं गोंडस बाळ असं छान हातात हार्मोनियम वगैरे धरून की समोरच्या ऑडियन्स मधल्या सगळ्या सासवा आया काक्या किती गोड बघ असं अपेक्षा असते. आणि अचानकपणे वरनं असा पिंजरा येतो आणि त्याच्यामधनं असा फुल असा
एकदम गिटार बिटार घेऊन सलील कुलकर्णी उतरला. विचार कर ना, जेल केलेले केस. कॅन यू इमॅजिन? डोळ्यासमोर आला तसा सलील एकदम. असा परफॉर्मन्स झाला. म्हणजे आता ऋतुजा आल्यानंतर एनिवे, तर असा तुझा परफॉर्मन्स झाला आणि असा छान सरप्राइझिंग असा परफॉर्मन्स होता. अशीच देत राहा. यू आर अ फॅन्टॅस्टिक सिंगर आणि तुझ्याकडनं आम्हाला खूप व्हरायटी असलेली गाणी ऐकायची आहेत. कारण तू फक्त ठराविक साच्यातली नाही तर अशी छान छान गाणी देखील अतिशय ताकदीने अशी परफॉर्म करू शकतेस. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऋतुजा, तुला आठवत असेल मी सलील दादाला ऑप्शन विचारले, त्याच्यानंतर जेव्हा मी अवधूत दादाला विचारलं तेव्हा तो म्हणाला की बॉटम 3 मध्ये कोण नसणार नक्कीच तर ऋतुजा नसेल. म्हणजे हा कॉन्फिडन्स परीक्षकांना सुद्धा तुझ्यामध्ये आहे. तर तो पूर्णपणे तसाच ठेवायचा प्रयत्न तुझ्याकडून सतत होत राहायला पाहिजे. नक्की. ऑल द बेस्ट.